जीवदानी आणि माऊली बरोबर, त्यामुळे थोडं प्रेशर होतं. आज जिंकायचं होतं काय पण करून, त्या हिशोबाने आम्ही मैदानात खेळायला उतरलेले. क्वार्टर फायनलचा सामना होता. क्वार्टर फायनल अगोदर भरपूर प्रेशरमध्ये संपूर्ण टीम होती, इव्हन तू सुद्धा. परंतु आता सामना जिंकल्यानंतर कशा प्रकारची स्थिती आहे संपूर्ण संघाची, तुझी आणि कॅप्टनची? संघाचं वातावरण आता खूप चांगलं झालेलं आहे, कारण लगातार 2 मॅच हरल्यामुळे सगळ्यांवर प्रेशर होतं. सगळे घुसून खेळायच्या इराद्यानेच खेळत होते आणि आम्ही घुसून खेळले, त्यामुळे जिंकले. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सेमीफायनलसाठी सुद्धा. तर हा होता मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रदोष बैकर, ज्याच्या बॅटमधून आपल्यातून 3 चौकार आपण पाहिले आणि एक सहज आणि सोपा विजय त्यांच्या वाट्याला येताना पाहायला मिळाला. आरसीसी वर्सेस गुरुदत्त हा सामना आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल गुरुदत्त या संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आरसीसी या संघाला. तर 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. एका बाजूला सईद आणि दुसऱ्या बाजूला सलाम ही जोडी आहे. आणि षटक हाताळत असताना मिस्टर रोहन यांना आपण पाहतो. 4 चेंडूचा खेळ आणि 2 धावा आतापर्यंत खर्ची करत असताना पाहायला मिळतात. अतिशय महत्वाची मॅच, क्वार्टर फायनल नंबर. आता मात्र सुरेख असा चेंडू, त्या ठिकाणी चेंडू सरळ गेलाय. चला, खेळाडूंनी मागे व्हायचंय, खेळाडूंनी सर्व मागे यायचंय. प्लीज प्लीज सर्व प्लेयरनी मागे या. चला, प्लेयरनी मागे या. जे जे प्रेक्षक पिवळ्या पडद्याच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती, आपण बाहेर या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुशांत चेंडूवरती येतात आणि या ठिकाणी धावचीची संधी आहे. धावचीत होईल का? पंचांकडे दात मागितले आहेत. पंच मात्र त्या ठिकाणी पाहत असताना चाचपणी करतायत आणि विकेटचं पतन. सलाम इज गॉन. कमेंट इज जीवदानी क्रिकेट क्लबचा संग्राम झालाय सुरू, बहुजन विकास आघाडीचा संग्राम झालाय सुरू. लास्ट सदानंद पाटील नगरसेवक चषक सुरू, जीवदानी क्रिकेट क्लबचा संग्राम झालाय सुरू, बहुजन विकास आघाडीचा. थँक्यू. येस, जीवदानी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. दिवसा क्रिकेट खेळवलं जाते आणि नगरसेवक चषक 2021 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा ग्रँड फिनालचा महामुकाबल्याचा दिवस आणि या स्पर्धेतील क्वार्टर फायनल नंबर 3 आपल्याला पाहायला मिळते. सईद मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेलाय आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन. सईद इज गॉन. सोन्याचा दिस उंगवला आज 2 तारखेला, सोन्याचा दिस उंगवला आज 2 तारखेला. नगरसेवक सदानंद पाटीलच्या चला हो वाढदिवसाला, नगरसेवक सदानंद पाटीलच्या चला हो वाढदिवसाला. थँक्यू थँक्यू डोजाई. नक्कीच आज वाढदिवस आदरणीय सन्मान्य नगरसेवक सदानंदजी पाटील साहेब आणि यांच्या वाढदिवसाचं आज औचित्य साधून आज रक्तदान शिबिर सुद्धा आपण पाहतोय. आणि तदनंतर या स्पर्धेचा शेवटचा आणि महांतिम दिवस रंगताना पाहायला मिळत असताना मकबूलचा हा चेंडू आपण मकबूल हा चेंडू पण हातात असताना आपण पाहतोय ऑफ साईडला खेळलं जातं. एक धाव त्या ठिकाणी येते. कुमार यांना आपण गोलंदाजी मागवर होते. पहिलं चेंडू होती सय्यद याला माघारी धाडलं. तदनंतर सुनील नाईक या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने त्यांना पाहायला. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड 3ऱ्या दिवसामध्ये घेतलाय आणि ते दोन्ही खेळ मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा कुमारचा हा चेंडू मोठा फटका मारण्याचा ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय, परंतु एक धाव घेतल्या जाते. चांगलं कव्हर, चांगलं बॅकअप त्या ठिकाणी वैभवच्या माध्यमातून होत असताना आतापर्यंतची स्थिती आपण जाणून घेतोय. 3 चेंडूचा खेळ आणि 8 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. गुरुदत्त मनवेलपाडा वर्सेस आरसीसी ही मॅच रंगताना पाहायला मिळते. हलक्यातून घेऊन काढला चेंडू ऑफ साईडला. एक धाव फैजान फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. जतीनजी पांचासाहेब या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं सुद्धा स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती आहे सर की आपण स्थानापन्न व्हायचंय.
हलक्यातून घेऊन काढला चेंडू ऑन साईडला. पुन्हा एकदा एक संधी होती. सुकुमार त्या ठिकाणी चेंडूवर गतिमान पद्धतीने आला. जतीन पाटील याने कव्हर देण्याचा प्रयत्न परत फसलाय, परंतु एकच धाव या ठिकाणी मिळेल. मुकेश तटकरे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. क्राईम ब्रँचचे आपले मुकेश तटकरे साहेब, वेलकम सर, आपलं स्वागत आहे. जीवदान क्रिकेट क्लब आयोजित नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती आहे सर की आपण स्थानबद्ध व्हायचंय. संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागतम स्वागतम स्वागतम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु एक धाव येताना डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी ओव्हर समाप्त होत असताना 12 धावा धाव फलकात मोजल्या जातात. या ऐकूया एक गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू थँक्यू थँक्यू. तसेच भागवत साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. जेसीसीचे जेवढे व्हॉलंटियर्स आहेत त्याने व्यासपीठाजवळ या. जेसीसीच्या सर्व व्हॉलंटियर्सना विनंती आहे व्यासपीठाजवळ या. नवीन षटक या ठिकाणी हाताळत असताना पहिला मनीष घरत. मनीष घरत स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू या ठिकाणी एका धावेसाठी येत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेलाय, परंतु काय फील्ड केले सुशांत. प्रभावित करून सोडलं या खेळाडूने. ज्या प्रकारची छलांग लगावली, ज्या प्रकारचा चेंडू अडवला मित्रांनो, खरोखरच डोळ्याची पारणं फेडणारं क्षेत्ररक्षण या ठिकाणी साधलं जात आहे. आणि चांगलं बॅकअप सुद्धा त्या ठिकाणी देत असताना मिस्टर रोहन पाहायला मिळतात. एकच धाव येईल, 14 धावा धाव फलकावरती 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पुन्हा एक हलक्यातून घेऊन काढला चेंडू ऑफ साईडला पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी स्टेअर करत असताना चेंडूला फैजान याच्या हातामधून येत असताना हा चेंडू पाहायला मिळतोय. सुनील नाईक आक्रमक पवित्रा धारण करत असताना पाहायला मिळते. 15 धावा धाव फलकावरती 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जाऊन आदळतोय त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज मनीष घरत यांच्या हातामध्ये. चौथा चेंडू या ठिकाणी निर्धाव येत असताना पाहायला मिळतोय. बॅक पुढे गेले, पुन्हा एकदा हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सरळ ऑफ साईडला. जतीन पाटील चेंडूला कव्हर करतील, तत्पर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 5 चेंडूचा खेळ 16 धावा धाव फलकावरती आणि अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. प्रशांत आठवडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाची समाप्ती 17 धावा धाव फलकावरती. या ऐकूया एक समुद्र गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. गाडीचा नंबर फेमस आहे 111. नगरसेवक पदाचा त्यांना आहे मान. गोर गरीब जनतेची त्यांना आहे जाण. दशरथ भाई भावाच्या सीमाना हरिशाला. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण पाहू शकता विरार क्राईम ब्रँचचे भागवत साहेब तसेच त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं स्वागत आहे जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र अवांतरित रूपाने येताना पाहायला मिळते. जतीन पाटील गोलंदाजी मार्कवरती असणार गोलंदाज. 19 धावा धाव फलकावरती. तिसरा षटक प्रगत जातात, परंतु आता चेंडू जातोय सरळ क्रॅकिंग स्ट्रोक सीमारेच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू डोजे. 23 धावा धाव फलकावरती मोजल्या जातात. एक आपल्यातून फटका आला ऑन साईडला.
क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली होती, गॅप बिलकुल शोधले होते. तदनंतर मात्र चेंडूला एलिमिनेट केले गेलं आणि 4 धावा त्या ठिकाणी अर्जित झाल्या. मोठा फटका मारण्याचा ऑन साईडला पुन्हा एकदा संधी आहे. वैभव चेंडूवरती तितक्या चपळाईने येत आहेत आणि चेंडू या ठिकाणी डॉट स्वरूपाने येताना पाहायला मिळते. चांगला कमबॅक मी तर म्हणेल. ज्या ज्या वेळेला गोलंदाजी करत असतो त्या वेळेला क्षेत्ररक्षणाची साथ तितकी चांगली येणं गरजेचे असते आणि तरच ते यशस्वी षटक म्हणून गणलं जातं. आणि त्याच प्रकारची साथ या ठिकाणी देत असताना आता मात्र धावचीची संधी आणि दुसरी धाव घेत असताना माघारी परतावं लागतंय फैसान मकबूल याला. आज 2 तारखेला सोन्याचा दिस उगवला आज 2 तारखेला. नगरसेवक सदानंद पाटीलच्या चला हो वाढदिवसाला. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना आपण पाहतो मिस्टर अल्ताफ सय्यद. 4 चेंडूचा खेळ झालाय, 24 धावा धाव फलकावरती. काय मॅच आहे. पहिला सामना आपण पाहिला, 17 धावांचं मापक आव्हान होतं आणि ते यशस्वीरित्या चेस केलं गेलं. त्यानंतर 24 धावांचं आव्हान सुद्धा यशस्वीरित्या चेस करताना पाहायला मिळालं. ऑन साईडला खेळून काढला चेंडू, त्या ठिकाणी धावचीची संधी आणि या ठिकाणी धावबादची संधी. पंचांकडे दाद मागितली जाते. आमच्या ऑफिशियल्स बोट हवेमध्ये उंचावत असताना विकेटचा पत्ता सुनील नाईक बॅक टू द डगआउट. मोठा गडी तंबूच्या आसराला जात असताना जीवदानी क्रिकेट क्लबचा संग्राम झालाय सुरू. बहुजन विकास आघाडीचा संग्राम झालाय सुरू. थँक्यू. येस, जीवदानी क्रिकेट क्लबचा हा रणसंग्राम आहे आणि या रणसंग्रामाच्या माध्यमातून चालू असलेला क्वार्टर फायनल नंबर 3चा हा सामना. आणि या सामन्यामध्ये जवळजवळ आपण पाहतोय स्थिती अशी आहे, 24 धावा. शेवटचा चेंडू असेल. अल्ताफ सय्यद ऑन स्ट्राईक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ त्या ठिकाणी शरीराच्या सहाय्याने फील्ड केलाय. एकदा कंप्लीट केली गेली. वैभव त्या ठिकाणी चेंडूला स्वतः घेऊन येत आहेत आणि एकच धाव फलकावरती ऍड होत असताना 25 धावा धाव फलकावरती 26 धावांचं आव्हान येऊन उभं टाकलंय या ठिकाणी गुरुदत्त मनवेलपाडा या संघासमोर. चला या ऐकूया एक समुद्र गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. या ठिकाणी उपस्थित भागवत साहेब आणि त्यांची पूर्ण विराट क्राईमची टीम, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आहे साहेब की आपण आलात. आपलं पदस्पर्श या व्यासपीठाला लाभलं त्याबद्दल खरोखरच मनापासून आभार. या व्यासपीठावरती आपण पाहिलं असेल पहिल्या दिवसापासून बहुतांश मान्यवरांची उपस्थिती या व्यासपीठावरती आपण पाहिली. दररोज हे व्यासपीठ सजलेलं धजलेलं आपण पाहिलं आणि आज सुद्धा त्याच प्रकारची मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणूनच हे व्यासपीठ खूप महत्त्वाचं आहे. जसं म्हटलं जातं प्रेक्षकांना मैदान अधुरा आहे आणि प्रमुख पाहुण्याविना व्यासपीठ अधुरा. आणि त्याच प्रकारचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. हे व्यासपीठ सदा भरलेलं सजलेलं धजलेलं पाहायला मिळालं. म्हणूनच हे व्यासपीठ तितक्याच मोठ्या स्तरावरती जाताना पाहायला मिळतं या नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय. 26 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला. लो स्कोरिंग मॅचेस आज आपल्या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिली मॅच 17 धावा यशस्वीरित्या चेस पाहिला. त्यानंतर 24 धावांचं यशस्वीरित्या चेस पाहायला मिळालं आणि आता या ठिकाणी 26 धावांचं आव्हान येऊन उभा आहे गुरुदत्त मनवेलपाडा या संघासमोर. आदरणीय सन्माननीय नगरसेवक सदानंदजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन पाहिलं. पहिला दिवस ज्या वेळेला या स्पर्धेचा शुभारंभ पाहिला, उद्घाटन सोहळा पाहिला त्यावेळेला आणि त्या उद्घाटनाच्या वेळेला आपण पाहिलं होतं सभापती चला फलंदाज 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. एका बाजूला मनीष गरत, दुसऱ्या बाजूला जतीन पाटील. जतीन पाटील अफलातून फलंदाजीचं प्रात्यक्षिकरण त्याने तिसऱ्या दिवसामध्ये दाखवलं होतं. साखळी सामने खेळत असताना आणि आपल्या संघाला क्वालिफाय करून दिला होता असा खेळाडू. इंजरी होती त्या दिवसामध्ये असं जतीन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर त्याच्या जोडीने स्वतः कर्णधार मनीष घरत येताना पाहायला मिळतात. जावेद मंसुरी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येत असताना तेजस इलेवन संघनायक, सायबा संघनायक आणि चालू असलेल्या सामन्यामधील एक खेळाडू. तर फक्त तेजसचं कॅप्टन आणि सायबा या संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचंय. या ठिकाणी ड्रॉ केला जाईल.
सरक पद्धतीने खेळून काढला चेंडू ऑन साईडला. सावध पवित्रा एक धाव येते. एका धावाने संघाचा श्री गणेश केला जातोय आणि संघाचं खातं सुद्धा ओपन केलं जातंय. अतिशय चांगली स्थिती मी तर म्हणेल आजच्या दिवसात जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला क्वार्टर फायनलचा पहिला सामना अतिशय सहजनी सोपा विजय तेजसच्या बाजूने गेला. तदनंतर साहेबाने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करून आपला विजय नोंदवला. तदनंतर आरसीसी आणि गुरुदत्त मनवेलपाडा या दोन संघांदरम्यानची ही क्वार्टर फायनल या ठिकाणी चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू लगातार 3 चौकारांसाठी सदा बौदाने आणि प्रवीण बौदाने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे लगातार 3 चौकारांसाठी. तसेच लगातार 3 चौकार आणि लगातार 3 विकेटसाठी 2222 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक मॅचसाठी या ठिकाणी लगावलं गेलंय विजयाम्मा पाटील यांच्या माध्यमातून. माफ करा या ठिकाणी क्वालिफायर आणि एलिमिनेटर अशा मॅचेस होतील. जी चिठ्ठी उचलली जाईल एक मिनट जावेद एक्स्ट्रा प्लेयर है यहाँ पे ड्रॉ उड़ाने जा रहे हैं. पहिले षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. बॅकपडतीला पंच करून दिला जतीन पाटील यांच्या बॅटमध्ये येणारा हा फटका पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जात असताना 5 चेंडूचा खेळ 8 धावा धाव फलकावरती आणि शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. जस यानंतर होणारा सामना असणार आहे तेजस 11 वर्सेस सायबा. दोन्ही टीमने तयार राहायचंय. तर पहिल्या सामन्याचा खेळ या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 9 धावा धावफलकामध्ये मोजल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धावांची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला. पाहूया कशा प्रकारे क्रिकेटचं सादरीकरण होते मैदानाच्या आतमध्ये उर्वरित 3 षटकांचं. या ऐकूया गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. क्रिकेट क्लबचा संग्राम झालाय सुरू बहुजन विकास आघाडीचा संग्राम झालाय सुरू. क्रिकेट क्लबचा संग्राम झालाय सुरू बहुजन विकास आघाडीचा. थँक्यू विनंती करेल प्रशांत आदवडे सर की आपण मायक्रोफोनवरती जॉईन व्हायचंय. यस सामन्याचं चित्र आपण पाहतोय या ठिकाणी 9 धावा धावफलकामध्ये पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पुढील 3 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय सन्माननीय प्रशांत आदवडे सर. शुक्रिया भरत. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. मैदान के अंदर एक ज़बरदस्त मुकाबला चल रहा है. ये गेंद थोड़ी लेग स्टंप के बाहर जाती भी. आपके पास बैंक बैलेंस ज़्यादा नहीं है, खर्चा ज़्यादा होगा तो परेशानी हो सकती है. कंसंट्रेशन की ज़रूरत है. राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ये भी गेंद लेग स्टंप के बाहर. दोबारा गलती. वाईट बॉल का इशारा होता. जतीन पंचाळ यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. याची गेंद टप्पा खाने के बाद एक बार फिर बरेच माणसं या ठिकाणी मराठी जाणतात आणि जर हा चेंडू लागला असता तर त्याला म्हटलं असं की गोटी नेम. सर्वांना माहिती आहे की ज्या पद्धतीने एकच स्टंप आहे आणि तो तुम्हाला या ठिकाणी टार्गेट करायचा होता. चेंडू जर निश्चित आदळला असता तर एक चांगलं यश मिळालं असतं. तसं काही घडलं नाही आहे. अगली गेंद के साथ राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार.
ब्यूटीफुल स्ट्रोक, बहुत ही सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया। मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा, इसी के साथ स्कोर जा पहुंचा है 13 रन। जीतने के लिए टारगेट लक्ष्य की बात करें 26 रनों की जरूरत है। दूसरा ओवर प्रगति पर है। बल्लेबाज मैदान के अंदर जतीन और मनीष। राउंड विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज सुनील, और स्ट्रोक अच्छा है। एक बार फिर दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद। इस बार बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, गॉन। सफलता मिली। आइए डीजे। सोन्याचा दिस उंगवला आज 2 तारखेला, सोन्याचा दिस उंगवला आज 2 तारखेला, नगरसेवक सदानंद पाटीलच्या चला हो वाढदिवसाला, नगरसेवक सदानंद पाटीलच्या चला हो वाढदिवसाला। शुक्रिया डीजे। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं नगर सेवक चषक 2021 का टीम कमाल साहेबा, एक मिनिट सर थांबवते। टीम साहेबा, आपण खेळाडूंना येण्यासाठी जागा ठेवा अशी आयोजकांकडे आम्हाला 15 गेंदों का खेल से 13 रनों की जरूरत है। राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार सुनील। ओ अच्छी गेंद, नरम हाथों से गेंद को खेलते हुए पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद। 1 ही रन मिलेगा। 14 गेंदों का खेल से जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। जिस तरह से मुकाबला चल रहा है फिलहाल अगर देखें तो बल्लेबाजों का पलड़ा भारी है, लेकिन ये अंडरआर्म क्रिकेट है। क्रिकेट का खेल बदलने के लिए एक बार फिर वो देर नहीं लगती, एक बार फिर वो खेल बदल सकता है। अगर ये मैच आपको बनाना है तो विकेट की जरूरत है, सख्त जरूरत है। मैंने एक फिल्म देखी थी, फिल्म का नाम था धमाल। उस फिल्म में एक बार फिर वो डब्लू ढूंढने के लिए 2.5 घंटा चला गया था। इतना समय जाएगा तो ये मैच नहीं बनेगा। आपको विकेट रेगुलर इंटरवल में चाहिए, गुच्छे में विकेट चाहिए, तब जाकर मैच बना सकते हैं। एक बार फिर 14 गेंदों का खेल से 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्ट्रोक अच्छा है, शानदार फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा। क्या बात है, एक एक रन बहुत मायने रखता है इस मैच में। 13 गेंदों का खेल से जीतने के लिए 11 रनों की जरूरत है। आर पार की लड़ाई मैदान के अंदर चलते हुए अभी भी फासला ज्यादा है, जिस तरह से गेंदें ज्यादा है। स्ट्रोक खेलना चाहते थे ऑन साइड पर, बल्ले के बीचों बीच नहीं आई। इस बार बल्ले का लगी, उसके बाद में पैर को लगी है और शॉर्ट मिड विकेट की तरफ जाती हुई। 12 गेंदों का खेल से 10 रनों की जरूरत है। बहुत ही इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर चलता बा। खानदेश मित्रमंडळ यांच्याकडून 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। एक छोटासा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आते हैं। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। येस डीजे, एक मिनिट थांबवतोय। सायबा आणि तेजस कॅप्टननी टॉस का बॉक्स मध्ये यायचे। सायबा आणि तेजस दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती, आपण टॉस का बॉक्स मध्ये या। लगेच नाणेफेक केली जाईल आणि पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळणार आहोत। ओटी कमेंट्री बॉक्स। शुक्रिया भरत। इस बार टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर वाइट बॉल का इशारा होता बा। 12 गेंदें 9 रनों की जरूरत है। इस वक्त अगर देखिए तो गुरुदत्त का पलड़ा भारी है। शानदार बल्लेबाजी करे दोनों बल्लेबाज। बैकफुट पर गए, इस बार गलती होती भी, गलती से मिस्टेक, गेंद बॉडी लाइन के बाहर जाती भी, आउट ऑफ द बॉक्स। इसका मतलब बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाएंगे। आईडी देख गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। इंडियोर गाडी ठेवून फिरती आलिशान, गाडीचा नंबर फेमस आहे 111, नगरसेवक पदाचा त्यांना आहे मान। थँक्यू डीजे। सर एक मिनिट थांबवतोय, नाणेफेकीचा कौल केला जाईल। विजयामा पाटील यांना विनंती करेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे। 11 गेंदों का खेल से 9 रनों की जरूरत है। टॉस भी हो रहा है, टॉस की तरफ भी जाएंगे। राउंड विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज सईद गेंदबाजी करेंगे। ऑन साइड पर नरम हाथों से खेलते हुए एक बार फिर खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद, बहुत ही बढ़िया फील्डिंग। अब 10 गेंदों का खेल से 8 रनों की जरूरत है। तो गेंदें ज्यादा है, रन कम है, तो खिलाड़ी ज्यादा आगे भी होने चाहिए। सही सोच के साथ गेंदबाजी करे सईद। राउंड विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज कट कर दिया सुंदर तरीके से पॉइंट की तरफ। 1 रन का इजाफा। एक मिनट और हमारे साथ एक बार फिर भरत जुड़ रहे। ओवर टू भरत। येस थँक्यू सर। नाणेफेकीचा कौल जिंकला, गौरव काय निर्णय असेल? फिल्डिंग। क्वार्टर फायनलचा सामना झाला, खूप सोपा विजय मिळाला, परंतु आता या ठिकाणी क्वालिफायरचा सामना असेल तर कशा प्रकारची तयारी आहे संघाची आणि या मॅचकडे कशा प्रकारे बघतोय? मॅचकडे तर आताची पण मॅच टफच झाली, तशी आमची पण मॅच टफच होणार आहे। येस खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी तुला। विमल, अगर टॉस जीते तो क्या फैसला रहता? टॉस जीतते तो पहले फील्डिंग करते थे। आज एक बार फिर से साइबा प्रीमियर लीग का फाइनल हम लोग देख रहे थे। उस टाइम पे भी साइबा और तेजस सामने थी, और अभी क्वालिफायर का मुकाबला है और उस टाइम पे तुम्हारे सामने साइबा है। तो किस तरह की तैयारी रहेगी और किस तरह से इस मैच को देखते हो आप? तैयारी मतलब हम लोग हमारा नेचुरल गेम खेलेंगे, जो तेजस इलेवन उसका गेम खेलती है वही गेम खेलेंगे, उससे आगे जाएंगे और विन करेंगे।
येस, बहुत सारी शुभकामना इस मैच के लिए. तर नाणेफेकीचं कौल या ठिकाणी झालंय. नाणेफेकीचं कौल जिंकला आहे टीम सायबा या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तेजस तलेन संघाला. ओटी कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रशांत आदवडे सर. शुक्रिया भरत. अब अच्छे गेंदों में जीतने के लिए 4 रनों की जरूरत है. जिस तरह से मुकाबला अंडर का मैच है, थोड़ा और बेहतर प्रदर्शन करेंगे तो मैच अच्छा बन जाएगा. अभी पाटिल इनकी तरफ से हर चौके के लिए 500 का इनाम है. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे तर 4 धावांची आवश्यकता. चांगलाच खेळ मैदानामध्ये रंगला आहे. ज्या पद्धतीने आता बघा क्षेत्ररक्षण कसं चाललं जातंय. मला वाटत नाही की आता जास्त क्षेत्ररक्षक सीमारेखेकडे असतील. एक एक धाव वाचवणं फार गरजेचं असेल. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक, उधळण्यात तुझा डाव, ते तुला कधीच देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. राउंड विकेट. ओ हवा में गए, ले लिया. ये मैच इन्होंने पकड़ लिया, कैच पकड़ लिया है. 5 गेंदे 4 रनों की जरूरत है. विकेट गिरता हुआ गाना आता है. गाने के साथ वापस आएंगे. आइए डीजे. आगरी बाग जरा नीट तरी बघ दादा, आगरी बाग जरा नीट तरी बघ, त्या साई नगरावर हा सदानंद दादा खरन आगरी लोकात एक नंबर, हा सदानंद दादा. शुक्रिया डीजे. खानदेश मित्रमंडळाचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. समीकरण अत्यंत सुंदर बनलेलं आहे. रोमहर्षक सामना मैदानामध्ये. बहुत ही अच्छा मैच मैदान के अंदर होता. बल्ले बल्लेबाज आयुष, एक एंड पर बल्लेबाज सुशांत, गेंदबाजी का पकड़ो संभलते हुए इस बार फैजान. फैसले की घड़ी है, अग्नि परीक्षा है. इस अग्नि परीक्षा में बल्लेबाज को पास होना होगा. गेंदबाजी कमाल की कर रहे हैं और यह आखिरी निर्णायक ओवर मैदान के अंदर है. 5 गेंदों का खेल से 4 रनों की जरूरत है. फील्डिंग देखिए, आंखों के सामने 2 खिलाड़ी है, एक ऑफ साइड पर और एक ऑन साइड पर. ओगलान क्लीन बोल्ड, 4 रन का निश्चित करते हुए. वेल वेल वेल, 4 गेंदे 4 रनों की जरूरत है. माहौल बन गया, मौसम बदल गया. गाने के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी. थँक्यू डीजे. व्हाईट पट्ट्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, सर्वांनी मागे व्हा. यह अग्नि परीक्षा है. इस अग्नि परीक्षा में एक बार फिर सबको पास होना होगा. इंटरेस्टिंग मैच है. फैजान की बात करते इन्होंने सबसे ज्यादा विकेट लिए हैं, लाजवाब प्रदर्शन किया है. तो अब देखिए विकेट कितने गिरे वो भी देखा जाएगा, क्योंकि ये अंडरआर्म का क्रिकेट है. 4 विकेट खोए हैं. मतलब नए बल्लेबाज मैदान के अंदर रोहन आएंगे. 4 गेंदों का खेल से 4 रनों की जरूरत है. कांटे की टक्कर चल रही है मैदान के अंदर. रोचकता बढ़ती हुई. डूबते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता. क्रिकेट का खेल बदला है, रंग बदला. 6 गेंदे 4, 4 गेंदे 4, मतलब एक बार फिर आर पार की लड़ाई है. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग चढ़ा हुआ है इस मैच को. और एक ये तो एक बार फिर असंभव को संभव कर रहे. 9वें विकेट का पतन होता हुआ. 3 गेंदे 4 रनों की जरूरत है. विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. आइए डीजे एक बार फिर गाना सुनाइए. तो पत्ता कर तो पत्ता कर तो. शुक्रिया डीजे. फैजान के इस हैट्रिक के लिए जोरदार ताली होनी चाहिए. शानदार प्रदर्शन. बजेगी सिट्टी, बजेगी ताली, बजेगी सिट्टी, बजेगी ताली. हो हल्ला हो गुल्ला. मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है. 3 गेंदे 4 रनों की जरूरत है और पैसा वसूल मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. सुबह की चाय और बड़े लोगों की राय सही, एक बार फिर सही समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए. मैदान के अंदर चर्चा भी हो रही है, लेकिन ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए, क्योंकि ज्यादा चर्चा होगी तो खर्चा होगा. समय हमारे पास बहुत कम है. 3 चेंडू 4 धावा. आता समय का गुरुदत्तसाठी निश्चित अडचणी वाढलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी फैजान खंड. पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद, लॉन्गर की तरफ खिलाड़ी मौजूद. 3 विकेट लगातार लिए हैं. ऑन साइड पर बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए. 2 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 3 रनों की जरूरत. अज्जू भाई की तरफ से इस जबरदस्त गेंदबाजी के लिए, हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम आता हुआ. पैसा वसूल खेल मैदान के अंदर हो रहा है. 2 गेंदों का खेल से 3 रनों की जरूरत है. 1-1 रन के लिए जूझना पड़ रहा है. संघर्ष जारी है. फैजान और शानदार फील्डिंग. ये फील्डिंग है या चाइना वॉल, कमाल कर रहे. एक बार फिर गाने के साथ वापस आएंगे. 1 गेंद और 3 रनों की जरूरत. आइए डीजे. एक गणपत बजाना काय को बंद किया. थँक्यू थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मॅच पूर्णपणे संपल्याशिवाय कोणी आतमध्ये येऊ नका, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आरसीसी टीम आपल्या सर्व अतिरिक्त खेळाडूंना सुद्धा सांगायचं आहे,
एक गेंद और जीतने के लिए 3 रनों की जरूरत है. प्रेक्षकांना एवढीच विनंती करतोय, तुम्ही खरंच दर्दी असेल तर एकदा टाळ्यांचा गजर मला बघायचा, एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी होऊन जाऊ द्या. चौकासाठी बात है. 500 रुपयाचं पारितोषिक आशुतोष डोंगरे यांच्याकडून. शानदार मुकाबला मैदान के अंदर होता बा. हीरो बनने का मौका गेंदबाज के पास भी है. ओ लाजवाब, बेमिसाल, इस बार फैजान ने इस अग्नि परीक्षा में जान डाली है. इनके लिए तालियां बजेगा, गाने के साथ वापस आएंगे. कांग्रेचुलेशन.